सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्ही हा असा मस्त सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा बनवू शकता। ढोकळा हा असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो। तर आज आपण पांढरा ढोकळा किंवा सुरतचा फेमस ईदळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत। आणि या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी हिरवीगार चटपटीत चटकदार चटणी कशी तयार करायची ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ढोकळा तयार करण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही इथे तांदूळ कोणताही वापरू शकता, मात्र ज्या तांदळाचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे नाही। तर इथे मी 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे। 2 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळसुद्धा आपल्याला तांदळासोबतच काढून घ्यायची आहे। एकत्रच सर्व साहित्य मी भिजत ठेवणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहे। मेथी दाण्यांमुळे हे बॅटर छान फर्मंट होतं आणि ढोकळा अगदी छान असा जाळीदार तयार होतो। आता डाळ आणि तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तुम्हाला सकाळच्या वेळेला जर हा नाश्ता तयार करायचा असेल तर 1 दिवस आधीच तुम्हाला ही सगळी तयारी करून ठेवावी लागते। सकाळच्या वेळेला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि कमीत कमी 5 ते 6 तासासाठी डाळ तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अशा वेळेला तुम्ही गरम पाणी घेऊन त्यामध्ये हे डाळ तांदूळ भिजवून घेऊ शकता, म्हणजे ते लवकर भिजले जातात। आता इथे संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ अगदी छान भिजलेले आहे। डाळसुद्धा मस्त फुललेली आहे आणि इथे आपल्याला या ढोकळ्यांमध्ये पोहेसुद्धा घालायचे आहे। त्यासाठी अर्धी वाटी इथे मी पोहे घेतलेले आहे। 1 पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे, त्यानंतर पोहे थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचे आहे। आपण नेहमी कांदे पोहे करताना जे पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहे। थोडेसे पोहे वापरल्यामुळे हा ढोकळा अगदी छान असा सॉफ्ट तयार होतो, अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतो। आता हे पोहे मी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवलेले होते आणि पोहे अगदी मस्त भिजलेले आहे। आता हे भिजवून घेतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यासोबतच यामध्ये हे भिजलेले डाळ आणि तांदूळ थोडे थोडे करत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे हे बॅटर अगदी मस्त फुलतं, मस्त फर्मंट होतं। त्यामुळे इथे मी दह्याचा वापर आज करणार नाही। मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा तुम्हाला आवडत असेल, थोडा आंबट असं आवडत असेल तर तुम्ही इथे दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। हे सर्व बॅटर वाटत असतानाच तुम्ही इथे दह्याचा वापर करू शकता किंवा ढोकळा तयार करत असताना थोडंसं दही मिक्स करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे इथे सर्व जे डाळ तांदूळ आहे ते मी वाटून घेतलेले आहे। मस्त असं बारीक हे बॅटर वाटून तयार आहे। आता हे बॅटर मी एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं बॅटर फेटून घेतल्यामुळे ते हलकं होतं आणि मस्त असं फर्मंटसुद्धा होतं। आता बॅटर फेटून झालेलं आहे, डब्याचं झाकण बंद करायचं आहे आणि रात्रभरासाठी हा डबा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे। बॅटर कसं फर्मंट झालं ते तुम्हाला दाखवते। हे बघा, अगदी मस्त असं फुलून वर आलेलं आहे, छान जाळीदार असं हे बॅटर फर्मंट झालेलं आहे, हलकं झालेलं आहे। आता व्यवस्थित हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये चवीसाठी मी मीठ घालते आहे। जर सर्व ढोकळे तुम्हाला एकच वेळेला बनवायचे असतील तर सर्व बॅटरमध्ये एकच वेळेला तुम्ही मीठ मिक्स करून घेऊ शकता किंवा मग यापैकी थोडंसं बॅटर वेगळं काढून त्यामध्ये लागेल ते सगळं साहित्य मिक्स करून घेतलं तरी चालणार आहे। हे तयार बॅटर फ्रीजमध्ये तुम्ही 2 ते 3 दिवससुद्धा ठेवू शकता। आता यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळे जो ढोकळा आहे तो छान मऊ तयार होतो, सॉफ्ट तयार होतो आणि खाताना त्याचा ठोठरा बसत नाही, गळ्यात फसल्यासारखा तो लागत नाही। आता हे बॅटर इथे तयार झालेलं आहे। ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे, स्टँड ठेवून दिलेली आहे। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही इथे स्टीमरचा वापर करू शकता। आता या कढईवर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। हे पाणी गरम झालं की मग यावर आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे, म्हणजे तो ढोकळा अगदी छान शिजतो आणि अगदी सॉफ्ट तयार होतो। आता हे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे यापैकी साधारण 4 चमचे बॅटर मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आहे। अशा प्रकारेच आपल्याला ढोकळा बनवायचा आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला असंच थोडं थोडं बॅटर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढत घ्यायचं आहे। एकच वेळेला या सगळ्या बॅटरमध्ये सोडा मिक्स करून घ्यायचा नाही।
आता हे जे बॅटर इथे काढून घेतलेलं आहे यामध्ये सोडा घालते आहे. तर अगदी 1 ते 2 चिमूट एवढाच मी सोडा घेतलेला आहे. चमचा तुम्ही बघू शकता, अगदी छोटा चमचा आहे, तेवढा अर्धा चमचा मी ते सोडा घातलेला आहे. आणि आता हा सोडा छान ॲक्टिवेट व्हावा यासाठी यावर अगदी असं कळकळीत गरम पाणी 1 चमचा मी घातलेला आहे. त्यानंतर चवीसाठी आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आता व्यवस्थित हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान असं हलकं होतं आणि मस्त असं फुलून वर येतं. आता ज्या प्लेटमध्ये तुम्हाला किंवा डब्यामध्ये तुम्हाला ढोकळा सेट करायचा आहे त्याला आधीच असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे वेळेवर घाई होत नाही. इथे मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं होतं. आता या ताटामध्ये हे तयार झालेलं जे बॅटर आहे ते काढून घेतलेलं आहे. वरून अशी थोडीशी मी पांढरी तीळ घालते आहे. तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मात्र ही तीळ या ढोकळ्यावर घातल्यामुळे मस्त लागते, अगदी छान अशी कुरकुरीत लागते. आता वरून थोडीशी अशी ही मिरीपूड मी घातलेली आहे. तुम्ही यावर थोडंसं तिखटसुद्धा स्प्रिंकल करून घेऊ शकता. आणि आता इकडे आपण जे पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्या पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आणि आता यावर आपल्याला ही ढोकळ्याची प्लेट ठेवायची आहे. वरून झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची. साधारण 5 मिनटं फुल फ्लेमवर ढोकळा शिजवून घ्यायचा. त्यानंतर 1-2 मिनटं मंद आचेवर हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे मी घातलेले आहे. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या घालते आहे. चटणी तुम्हाला किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 4 मिरच्या मी घातलेल्या आहे. 1 छोटी वाटी भरून फुटाणे घातलेले आहे. 25 ते 30 इथे मी पुदिन्याची पानं घातलेली आहे. त्यानंतर चवीसाठी मीठ घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. या चटणीला मस्त अशी चटपटीत आणि चटकदार चव यावी म्हणून 1 लिंबूचा रस घातलेला आहे. त्यानंतर या चटणीचा जो रंग आहे तो हा मस्त हिरवागार राहावा म्हणून यामध्ये 3 आईस क्यूब घालते आहे आणि थोडं पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही इथे डाळवा वापरू शकता. जर तुम्हाला लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे ही चटणी अगदी बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घेतली आणि चटणी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. जोपर्यंत आपण चटणी वाटून घेतली तोपर्यंत इथे ढोकळासुद्धा छान शिजलेला आहे. ढोकळा चेक करून बघूया. तर हे बघा, हाताला अजिबात ढोकळा चिटकत नाही, म्हणजे छान शिजलेला आहे. आणि अशी जर सुरी टोचून पाहिली तर सुरीसुद्धा अगदी क्लीन निघते आहे. सुरीला अजिबात हे बॅटर चिटकत नाही, म्हणजे ढोकळा शिजलेला आहे. आणि आता ही ढोकळ्याची जी प्लेट आहे मी बाहेर काढून घेतली कढईमधून. यावर असं हे फोडणीचं तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल छान कळकळीत असं गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालून हे तेल मी तयार करून घेतलेलं आहे. आणि आता हे तेल सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे. आणि आता ही प्लेट पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला ढोकळ्याचे पीसेस कट करायचे आहे. ताट अगदी गरम असताना ढोकळा काढायचा नाही, नाहीतर तो व्यवस्थित निघत नाही आणि तो तुटतो सुद्धा. आणि आता कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेतल्या. त्यानंतर ढोकळा तुम्हाला स्क्वेअर शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये हवा तसा तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता ढोकळा अगदी मस्त असा निघत आहे. तर हा ढोकळा अगदी छान असा परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी व्हावा यासाठी ढोकळ्याचं जे पीठ आहे किंवा जे बॅटर आहे ते परफेक्ट असं जुळून येणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे सांगितलेल्या टिप्स आणि दिलेलं जे प्रमाण आहे ते फॉलो करा, म्हणजे तुमचा ढोकळासुद्धा असा छान सॉफ्ट जाळीदार तयार होईल. हा ढोकळा तुम्ही मुलांना डब्यात देण्यासाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. ढोकळा बघा किती मी दाबत आहे तरी तो पुन्हा त्याचा आकार घेतोय. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ढोकळा किती सॉफ्ट स्पॉन्जी तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.